30 वर्षापर्यंत पण अगदी होम लोन घेतात लोक. नक्की किती टेन्युअर घेतलं पाहिजे आणि आयडियल ईएमआय तुमच्या सॅलरीच्या किती पर्सेंट असला पाहिजे? आयडियल टेन्युअर म्हणजे कमीत कमी टेन्युअर हा. हा आयडियल टेन्युअर. पण पुण्या मुंबई सारख्या शहरात आता हे पॉसिबल नाहीये की म्हणजे तुम्ही आता नुकतेच नोकरीला लागलायत, नुकतंच घर घेतलंय आणि ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जे घराची किमती आहे तर त्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी लोन घेऊन ते नाही करू शकत. तर त्यामुळे तुम्हाला लोन टेन्युअर हा जास्तीचा घ्यावा लागतो. तर आयडियली 15 ते 20 वर्षामध्ये तुम्ही लोन तुमचं संपवण्याच्या दृष्टीने तुम्ही तेवढा टेन्युअर घ्यावा. कारण त्याच्यापेक्षा जास्त घेतला तर तुम्ही बँकेला जास्त पैसे देताय. अजून एक म्हणजे की लोन टेन्युअर तुम्ही कमी ठेवला तर तुमचा इंटरेस्ट सेव्हिंग पण होत आहे. निगोसिएशन साठी पण बँकेसोबत तुम्हाला त्याचा थोडासा फायदा होतो रेट ऑफ इंटरेस्ट साठी किंवा काही या दृष्टीने. बँकेला पण आयडियल आहे की तुम्ही जर 7-8 वर्षात 10 वर्षात जर तुम्ही लोन फेडत असाल बँक पण खुश असते. नाही, बँक खुश नसते कारण त्यांचं त्याच्यावरती इन्कम बनत असतं. जेवढा तुमचा टेन्युअर जास्त तेवढा बँकेचा फायदा असतो. ओके.